आनंद पै आहेत का घरात? हा या या बस बस. हो. अरे आनंदा. नमस्कार. नमस्कार. मी LIC ऑफिसर अशोक मुळे. हो का, या ना बसा प्लीज. तुम्ही काय घेणार का, चहा कॉफी? नो थँक्स. रघुनाथ पैच्या विम्याचे 80,000 रुपये LIC ने मंजूर केले. मी चेक घेऊन आलोय. तुमच्या मातोश्रींना बोलवा, यावर त्यांच्या सह्या लागतील. हो येस. मेरी आईला घेऊन ये. बाईंच्या कपाळावर कुंकू. काय साहेब, वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. भ्रमिष्ट झाली आहे ती. तिच्या लक्षात. आई, काय हे? तुझ्या कपाळावर कुंकू? आई, आई सही कर. आई प्लीज. इथून पुढे आईने कुंकू लावायला नको. अरे आनंदा, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. का, काय झालं? अरे आत्ता सर्वनाथ दिवशी निघाला होता. बाबांचा? हो ना. हो, त्यांना जवळ 1 वर्ष असेल ना रे. हो, जवळ जवळ 1 आठवडा राहिलाय. वर्षश्राद्ध वगैरे तरी करणार आहेस की नाही? म्हणजे काय करावंच लागेल त्याला. काय रे आनंदा? हो हो, करावंच लागेल. कर्तव्यच आहे माझं. तुम्ही सगळे याल ना? अरे म्हणजे काय? तुला काय हा, तर मी काय म्हणत होतो, आई, मी आज बाबांचं वर्षश्राद्ध करतोय. हे असताना वर्षश्राद्ध. आई, अगं बाबा जिवंत आहेत ते आपल्यासाठी, जगाच्या दृष्टीने नाही. वर्षश्राद्ध केलंच पाहिजे, नाहीतर लोक शेण घालतील तोंडात. उगीच कोणाला संशय आला, काही विपरीत घडलं तर माझ्यावर विष खायची पाळी येईल. तेव्हा आज वर्षश्राद्ध आहे. नाही जानकी, अगं तू कशाला वाईट वाटून घेतेस? बाहेरच्या जगाशी आपला संबंधच काय? हेच आपलं जग. करते त्याला काय करायचंय ते. काय वेळ आणले परमेश्वराने आपल्यावर. त्याला कशाला बस दोष देतेस? आपल्याच नशिबाचे भोग आहे ते. मृत्यू सुद्धा या भोगापासून माणसाची सुटका करू शकत नाही. अर्ध्या वाटेवरून मृत्यूने मला परत पाठवलं. हेच भोग भोगण्यासाठी ना आपण ते भोग भोगायचे जानकी. एकमेकाच्या साथीने दुःख हलकं करायचं. पिंड संस्थापित रहा माल्यार्थे इमानी व पुष्पाणी. की पिंडावरती करा. पिंड संस्थापित रहा माल्यार्थे इमानी व पुष्पाणी स्वराहा. आता सगळ्यांना नमस्कार करायला बोलवा. हो. मेरी
आईला घेऊन ये. त्यांनी हे सगळं पाहिलंच पाहिजे का? त्यांची मनस्थिती बरी नाहीये. लोकात चर्चा नको. विधी चालू असताना ती इथं असायला हवी. जा तिला घेऊन ये. आई बोलावलाय. जानकी जा जा जानकी. बाहेर बरेच लोक. संस्थापितरः तिलाक्षतान्यवाक्षतान् सुरः पिण्ड संस्थापितरः नमस्कारं करोति. काय झालं आई, काय झालं? आई मेरी आईला घेऊन आतमध्ये जा. आई आई उठा. गुरुजी तुमची दक्षिणा मी तुमच्या घरी पोहोचवतो. आनंद हे बघ मी डॉक्टरांना घेऊन येतो. हं. आप्पा तुम्ही प्लीज आईकडे लक्ष ठेवा. हो तसं काही विशेष नाही. डॉक्टर येतीलच एवढं. ठीक आहे, आम्ही निघतो. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी आभारी आहे. सॉरी फॉर ऑल दिस. नाही नाही तसं काय नाही. काही गरज लागली तर कळव आम्हाला. हो, yes. येतो आम्ही. बरं येतो बरं. येतो. कसं वाटतंय आता? जरा भोवळ आली. जानकी जानकी काय झालं तुला? जानकी जानकी काय झालं तुला? सांग ना. अगं एकदा माझ्याकडे डोळे उघडून बघ तरी. अगं माझ्याशी काहीतरी बोल ना जानकी. जानकी अगं जानकी एकदा तरी डोळे उघड ना. काय साला ताप आहे? ताप त्या दोघांना. तुला कसला आलाय बोडक्याचा ताप? आप्पा तुम्ही गप्पा बसा. माझं डोकं फिरवू नका. दादा डॉक्टर येत आहेत. सिद्धार्थ शी इज ऑल राईट. शुद्धीवर आली ती. तिला भोवळ आली नुसती. डॉक्टर थँक्स फॉर कमिंग. तुमची व्हिजिट फी किती? अरे पण आनंद डॉक्टर आलेच आहेत त्यांना तपासून घेऊ. नाही अरे सिद्धार्थ काहीच जरूर नाहीये. जरूर काय नाही. जरूर काय नाही. बाजूला. सिद्धार्थ बाबा आहेत ना आतमध्ये. असं दे मी घेतो. तसं काळजी करायचं काही कारण नाही. त्यांना विश्रांतीची अधिक गरज आहे. ओके डॉक्टर ही तुमची फी. हा, थँक्यू व्हेरी मच. हा, हा.
रघुनाथा 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 बाळा 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 रघुनाथा सुखरूप आहेस ना सुखरूप आहेस ना जीव भांडत पडला रे बाबा माझा क्षणभर मला वाटलं काय वाटलं हे गेले म्हणून एवढ्या मोठ्या अपघातात सापडले नदीत बुडाले तरी गेले नाहीत परत आले ते या पेटीत गुदमरून मरणार आहे. आनंद अरे काय बोलतेस तू? काय खोटं बोललो रे मी जिवंत असेपर्यंत यांना काही होणार नाहीये. अगदी खरे खुरे मेले ना तरी पुन्हा जिवंत होतील. माझ्यावर मागच्या जन्मीचा सूड उगवतायत. अरे बापाबद्दल ही भाषा किडे पडतील तोंडात. मागल्या जन्मीचा सूड म्हणे. अरे तुझ्यावर सूड खेळण्यासाठी तुला जन्माला घातलं तिने. हो जन्माला घालून सूडच उगवतायत ते नाहीतर पुन्हा आले नसते आमच्या उरावर बसायला. अरे कृतज्ञ माणसं अप्पा अरे आनंद आनंद म्हाताऱ्या माणसावर हात उघडतो. अरे काय अरे अरे काय काय आहे वेडीपणा हे. अरे अरे माझं ऐका हे. अरे आनंद 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 इथे थांब. काय म्हणले अरे तुम्ही? थांबव, please. अरे जानकी आजारी आहे तिथे आनंद त्याला सोड सोड. आनंद प्लीज प्लीज stop it. अरे काय झालं? अरे तू तरी विचार कर. अरे जानकी आजारी आहे तिला बरं वाटत नाही रे. तिच्या तब्येतीचा विचार कर. अरे 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 ऐक माझं ऐक रे. सोड सोड. अरे अरे